राहुरी तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास 250 लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचे निदर्शनास आले आहे। सन 2024-25 या वर्षामध्ये राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांना 5738 घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 250 लाभार्थी यांनी जॉब कार्ड काढले नसल्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून सर्वे केल्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही। त्यामुळे घरकुल मंजूर असूनही त्याचा लाभ संबंधित गरीब लाभार्थ्यांना मिळत नसल्याचं दिसून येतं। ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामसेवक व सर्वे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका 250 मंजूर लाभार्थी यांना सहन करावा लागत आहे। पंतप्रधान घरकुल योजनेतून तब्बल 9000 नागरिकांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी 5738 घरकुले मंजूर करण्यात आली असून 1631 लाभार्थी हे कागदपत्राअभावी अपात्र ठरण्यात आलेले आहे। 1381 लाभार्थी हे अजूनही वेटिंगला आहेत। परंतु ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहेत त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आला आहे। ज्या नागरिकांनी गेली 7 ते 8 वर्षापासून घरकुलाची प्रतीक्षा केली, घरकुल मंजूर होऊ नये, ज्यांना जॉब कार्डची माहिती न देऊन घरकुल योजना या लाभापासून वंचित ठेवलं गेलं, या बेजबाबदार ग्रामपंचायत सर्वे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लाभार्थी यांनी केली आहे। DRD, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू नये यासाठी कागदपत्रामध्ये हेराफेरी केली असून त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी। तसेच या 250 पात्र लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल प्रकरणे मंजूर असल्यामुळे त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे। तांत्रिकदृष्ट्या घरकुल मंजूर असताना अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी लवकर आम्हाला घरकुल मिळावं अशी मागणी देखील केली आहे। राहुरी तालुक्याचे प्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे।